नमस्कार मित्रांनो, भूजीव रसायन चक्र या व्हिडिओ विषयामध्ये आपले स्वागत आहे। या विषयामध्ये आज आपण शिकणार आहोत भूजीव रसायन चक्र, जल चक्र, नायट्रोजन चक्र, कार्बन चक्र, हरितगृह परिणाम, ऑक्सिजन चक्र आणि ओझोन थर। तर चला प्रथम आपण बघू भूजीव रसायन चक्र म्हणजे काय। रासायनिक घटक आणि संयुगे यांच्या हालचालीमुळे पर्यावरणातील सजीव आणि निर्जीव जिवंत नसलेल्या घटकादरम्यान जे चक्र तयार होते त्याला भूजीव रसायन चक्र असे म्हणतात। सामान्य भूजीव रसायन चक्र वेगवेगळे आहेत, ते असे: 1 जल चक्र, 2 नायट्रोजन चक्र, 3 कार्बन चक्र आणि 4 ऑक्सिजन चक्र। त्याचप्रमाणे जल चक्र जमिनीवरील पाण्यापासून वाफ तयार होऊन जी वाफ आकाशात जाते आणि त्याचे ढग निर्माण होतात आणि त्या ढगांना थंडगार हवा लागते, त्यातून घनरूप वर्षा होतो, त्यास पाऊस असे म्हणतात। आपण येथे आकृतीत बघू शकतो। त्याचप्रमाणे नायट्रोजन चक्र, नायट्रोजन चक्रामध्ये नायट्रोजनचे रूपांतर हे जैविक आणि भौतिक प्रक्रियांद्वारे वेगवेगळ्या रसायनात होते। त्याचप्रमाणे नायट्रोजन चक्रामध्ये स्थिरता, अमोनिफिकेशन, नायट्रिफिकेशन आणि डिनायट्रिफिकेशन यांचा समावेश होतो। आपण येथे आकृतीत बघू शकतो। आता आपण बघू जैविक व भौतिक पद्धतीने नायट्रोजनचे स्थिरीकरण। जैविक पद्धतीने नायट्रोजनचे स्थिरीकरण वनस्पतींच्या मुळांशी जोडलेले सायनोबॅक्टेरिया आणि राइझोबियम आणि त्यांच्याप्रमाणे मुक्त राहणारे जीवाणूद्वारे वातावरणातील नायट्रोजनचे स्थिरीकरण होते, त्यास जैविक पद्धतीचे नायट्रोजनचे स्थिरीकरण म्हणतात। भौतिक पद्धतीने नायट्रोजनचे स्थिरीकरण प्रकाशाद्वारे हवेमध्ये बनलेला उच्च दाब आणि तापमान जेव्हा पाण्यातल्या नायट्रोजनला ऑक्साईडमध्ये रूपांतर करून वातावरणाला नायट्रिक आणि नायट्रियस ॲसिड देतात, अशा प्रक्रियेला भौतिक पद्धतीचे नायट्रोजन स्थिरीकरण म्हणतात। त्याचप्रमाणे नायट्रोजन चक्राच्या पायऱ्या। नायट्रोजनचे स्थिरीकरण ज्या प्रक्रियेमध्ये वातावरणातील नायट्रोजन मूळ आणि त्यांच्या ग्रंथीद्वारे अमोनियामध्ये रूपांतरित होतात, अशा प्रक्रियांना नायट्रोजन स्थिरीकरण म्हणतात। नायट्रिफिकेशन नायट्रिफाइंग जीवाणूद्वारे नायट्रेट्स आणि नायट्रेट्स या अमोनियाचे रूपांतर होते। एकरूपता वनस्पतींच्या मुळे मुख्यतः नायट्रोजन हा नायट्रेट्सच्या स्वरूपात पचवतात, तर प्राणी वनस्पतींना खाऊन नायट्रोजन पचन करतात। अमोनिफिकेशन मृत जीवाणू आणि कचरा यांच्या मातीत कुजण्याच्या प्रक्रियेला अमोनिफिकेशन असे म्हणतात। त्याचप्रमाणे नायट्रोजनचे चक्र आपण येथे खालील चित्रात बघू शकतो। आता आपण बघू कार्बन चक्र। सजीव आणि त्याच्या सभोवतालच्या कार्बनच्या प्रसाराला कार्बन चक्र म्हणतात। आपण येथे खाली चित्रात बघू शकतो। त्याचप्रमाणे कार्बन बद्दल तथ्य सर्व सजीव गोष्टी या कार्बनापासून बनलेल्या असतात। त्याचप्रमाणे कार्बन हा समुद्र, हवा आणि खडक यांचा एक भाग आहे। त्याचप्रमाणे खनिज इंधने जळाल्यावर त्यातून कार्बन त्वरित वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईडच्या स्वरूपात प्रवेश करतो। CO2 हा वातावरणातील उष्णतेत आढळून येणारा हरितगृह वायू आहे। हरितगृहाचे परिणाम हवेमध्ये CO2च्या अणूद्वारे लाल किरण प्रसारित होऊन पृथ्वीच्या तापमानाचे कारण बनते। या प्रक्रियेला हरितगृह परिणाम म्हणतात। आपण इथे चित्रात बघू शकतो। त्याचप्रमाणे ऑक्सिजन चक्र वातावरणातील ऑक्सिजन संचार, श्वसन, ज्वलन, नायट्रोजन ऑक्साईड निर्मिती आणि प्रकाश संश्लेषणाच्या माध्यमातून होते, त्या प्रक्रियेला ऑक्सिजन चक्र असे म्हणतात। त्यानंतर ओझोनचा थर। ओझोन वायू हा वातावरणाच्या वरच्या थरात उपस्थित असतो। ओझोन ऑक्सिजनच्या 3 अणूंना बनलेला आहे। सूर्यापासून येत असलेल्या हानिकारक अल्ट्राव्हायोलेट किरणापासून पृथ्वीचे संरक्षण करतो। त्याचप्रमाणे वातावरणामध्ये ओझोनचा थराचा ऱ्हास होण्याची कारणे म्हणजे कार्बन, क्लोरोफ्लोरो कार्बन हे आहेत। त्यानंतर सराव
आपल्यासाठी खालील काही प्रश्न दिले आहेत. आपल्या स्वतःच्यावर त्यांना उत्तरे द्या व संकल्पना सुधारित करा. ही सामग्री शालेय शिक्षण प्रकल्प आकाश अंतर्गत विकसित केले गेले आहे. हा प्रकल्प अर्थसहाय्य आहे NME, ICT आणि MHRD भारत सरकार. आमच्याशी संपर्क करण्यासाठी दिलेल्या ईमेल ID वर आम्हाला मेल करा. धन्यवाद.